नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी पौर्णिमा असते. या दिवशी चंद्र पूर्ण आकाराचा दिसतो, ज्याला पौर्णिमा तिथी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी रात्री आकाशात पूर्ण चंद्राचे दर्शन होते. वर्षात 12 पौर्णिमा येतात, पण चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि उपवास केला जातो. चैत्र पौर्णिमा ही वर्षातील काही महत्त्वाच्या पौर्णिमेपैकी एक पौर्णिमा आहे. या दिवशी रामभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. मात्र यावेळी चैत्र पौर्णिमा 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या दोन्ही दिवशी येत आहे. त्यामुळे नक्की चैत्र पौर्णिमा कोणत्या दिवशी आहे याबद्दल अनेक लोकांमध्ये गोंधळ आहे. आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा बुधवारी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होऊन गुरुवारी 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 असणार आहे. चैत्र पौर्णिमा बुधवार 1 एप्रिल रोजी सूर्य उदय 6:11 होणार आहे, तर 2 एप्रिल रोजी सूर्य उदय 6:10 होईल. उदय तिथी अनुसार स्नान, दान 2 एप्रिल रोजी केले जाईल आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा असणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्ही नदीमध्ये स्नान करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून आपण आंघोळ करू शकता. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. माता लक्ष्मी आणि सत्यनारायणाची पूजा या दिवशी विधिवत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूला हळद, पिवळ्या रंगाचं फळ, फूल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला लाल रंगाचं फळ, लाल रंगाचं फूल आणि लाल रंगाचं वस्त्र अर्पण केल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिवशी माता लक्ष्मीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण केल्यास आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये दूध मिसळून चंद्राला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. चैत्र पौर्णिमेचा उपवास ठेवून या दिवशी लक्ष्मीनारायणाची म्हणजे सत्यनारायणाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी आणि संपदा टिकून राहते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने दरिद्रता आणि पैशासंबंधी समस्या दूर होतात आणि संपत्तीमध्ये आपल्या वाढ होते. रात्री चंद्राची पूजा केल्याने आणि चंद्राला दूध व पाणी अर्पण केल्याने आपला चंद्रग्रह मजबूत होतो आणि कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. चैत्र पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते. स्नान केल्यानंतर पितरांसाठी तर्पण दान केलेच पाहिजे, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्ण देवानी रासलीला केली होती आणि सर्व गोपियांसोबत श्रीकृष्ण देवानी रात्रभर नृत्य केले होते. ब्रजमध्ये केलेल्या या उत्सवास महारास असेही म्हणतात. पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना मोठ्या आकाराचा दिसतो. हिंदू वर्षानुसार ही या वर्षातील पहिली पौर्णिमा आहे, म्हणून याचे विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, या दिवशी काही उपाय केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा कायम निवास होतो. मग कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया. चैत्र पौर्णिमेला गंगा, यमुना कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि आपणास शुभ फळाची प्राप्ती होते. जर तीर्थस्थळी जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आंघोळ करू शकता. या दिवशी हनुमानाला नैवेद्य अर्पण करावा. हनुमान मंदिरात सिंदूर आणि चमेलीचे तेल दान करावे. मंदिरात दिवा लावायचा आहे आणि मंदिरात बसूनच हनुमान चालीसा म्हणायची आहे. सुंदरकांड पठण करायचं आहे. असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. या तिथीला भगवान सत्यनारायणाची कथा वाचण्याचे आणि ऐकण्याचे खूप महत्त्व आहे.
सत्यनारायण हे भगवान विष्णूचे एक स्वरूप आहे, ज्यांच्या पूजेचा संदेश असा आहे की आपण आपल्या जीवनात सत्याचा अवलंब केला पाहिजे आणि कधीही खोटं बोलायचं नाही. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण तुम्ही जर करत असाल तर सत्यनारायण कोणत्या दिवशी करायचं आहे, तर सत्यनारायण आपणास 2 तारखेला करायचं आहे. कारण सूर्योदयाच्या तिथीनुसार आपण कोणताही सण उत्सव साजरा करतो, म्हणून सूर्योदयाच्या तिथीप्रमाणे 2 तारखेला पौर्णिमा मानली जाईल. म्हणून 2 तारखेच्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. जर तुम्ही 2 तारखेला पूजा करू शकत नसाल तर तुम्ही 1 तारखेला प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करू शकता. चैत्र पौर्णिमेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही तीळ, तेल, काळे कपडे, अन्नधान्य, पाण्याने भरलेले भांडे, तूप, तांदूळ आणि दूध दान करू शकता. या दिवशी गाईला हिरवा चारा टाकायचा आहे. गरजूंना आवश्यक वस्तू दान करायच्या आहेत, तर आपणास शुभ फळाची प्राप्ती होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि परिक्रमा करावी. परिक्रमा आपण 11, 21 किंवा 51 करू शकता. पिंपळ हे भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे परिक्रमा करताना ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा. पिंपळाच्या झाडाला फक्त सकाळीच जल अर्पण केले जाते, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते. माता लक्ष्मीची पूजा योग्य तिथी, वार आणि मुहूर्तावर केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जात नाहीत. पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, जल अर्पण करावे. तसेच पूर्वजांच्या नावाने धान्य, पैसे, कपडे दान करावे. असे केल्याने कुटुंबातील पूर्वज संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. या दिवशी श्रीमद भगवद्गीता, रामचरित्रमानस, श्री विष्णू सहस्त्रनाम, शिवपुराण या ग्रंथाचे पठण करावे. यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते. पौर्णिमा तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा योग्य अभिषेक करा. त्यांना खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि त्यावर तुळशी पत्र ठेवायला विसरू नका. पूजेच्या वेळी श्री सूक्त आणि कनकधारा स्तोत्र इत्यादीचे पठण करावे. पौर्णिमेच्या रात्री पाण्यामध्ये थोडंसं दूध मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्रदेवाची पूजा करावी. असे केल्याने कुंडलीमधील चंद्रदोषाचा प्रभाव कमी होतो. जर आपलं मन अस्थिर असेल, मन लागत नसेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून टेन्शन येत असेल, डिप्रेशन येत असेल, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण अवश्य केलं पाहिजे. या दिवशी संत, गुरु आणि वडीलधाऱ्यांची सेवा करावी. त्यांचे आशीर्वाद जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यास मदत करतील. म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ही कामं केलात तर जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.